हा वळणावळणाचा रस्ता आम्हाला इथे घेऊन आला. साताऱ्यातलं हे ठिकाण अजिबात मिस करू नका. नमस्कार, मी स्मिता, म्हणजेच मराठी कन्या. पाऊस आणि आमचं काय नाते आहे काय माहीत, आम्ही जेव्हाही बाहेर पडतो तो असतोच. असो, पावसाकडे जास्त लक्ष न देता आम्ही या सुंदर रस्त्याने प्रवास करत पुढे जात होतो. साताऱ्यापासून पाऊण तास प्रवास करून ठोसेघर गावात पोहोचलो. या गावात आहे एक धबधबा. तिकीट काढलं आणि आम्ही धबधबा बघायला निघालो. वन खात्याने हा परिसर खूप छान मेंटेन केलाय. जागोजागी बोर्ड, चालायला पाथवे बघून खूप बरं वाटलं. थोडं चालल्यानंतर लांबूनच हा भला मोठा धबधबा दिसला. इतक्या लांबून सुद्धा पाण्याचा प्रवाह धडकी भरवत होता. या व्ह्यू पॉइंटवरून उजव्या बाजूचे अजून 2 धबधबे बघता येतात. उंचावरून पडणारं पाणी एका लयीत खाली येतं. खाली दरीत पडणारं पाणी बघतच राहावं असं वाटतं. मोठा धबधबा बघून झाल्यावर छोटा धबधबा बघायला निघालो. मस्त जंगलातून वाट काढत पुढे आलो आणि पायऱ्या उतरायला लागलो. आणि काय सांगू तुम्हाला, समोर दिसणारा नजारा कसला जबरदस्त होता. अजिबातच हा धबधबा छोटा वाटत नव्हता. धबधब्याला बघून निसर्गाची ताकद किती असेल याचा अंदाज आला. इतक्या लांब उभं राहून सुद्धा उडणाऱ्या पाण्याने भिजलो. थोडा वेळ इथे थांबलो आणि वर जायला निघालो. वर आल्यावर ठरल्याप्रमाणे भाजलेला मका खाल्ला आणि तिथून निघालो. साताऱ्यात गेलात तर ठोसेघरला नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.